माझ्या भीमाचा किल्ला इतका मजबूत आहे आणि तो फक्त किल्ला नाहीये, ती किल्ली पण आहे. जगातला कुठलाही प्रश्न असू द्या, जगातली कुठलीही समस्या असू द्या, एकच किल्ली आहे, जय भीम. पण जगाच्या पातळीवर अशा प्रकारे वातावरण बदलत असताना आपल्याला आपले महापुरुष कोण आहेत हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आपला भारत काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान उद्ध्वस्त झाला. भारत मात्र दिमाखात झेपावला, कारण भारताचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक. नव्या पिढीपर्यंत हा भारत पोहोचला पाहिजे, ही भारताची कल्पना पोहोचली पाहिजे. आपोआप हे आलेलं नाहीये, हे कळालं पाहिजे. लोकशाही मूल्य काय आहेत हे पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाला इथे बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, हे पोहोचलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो, तो देश आणि तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. ज्ञान नाही, शिक्षण नाही म्हणून आपण गुलाम आहोत. पण गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. फुलेंनी सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि बाबासाहेब तर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. ज्या बाबासाहेबांना कुमारवयामध्ये मोठं घर मिळालं नाही, स्टडी रूम मिळाले नाही, स्टडी टेबल मिळाला नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये, चेन्नई, पुणे, मुंबई, सर्वत्र पुतळे आहेत. स्त्रियांनी प्रथमतः शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती स्त्रियांनी केली, गावाची रचना स्त्रियांनी केली. म्हणून स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे. बुद्धाची, महावीराची आणि चार्वाकाची जी क्रांती आहे ती विषमतेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, गुलामगिरीच्या विरुद्ध त्यांची लढाई आहे. जो आज आपल्याला आदिवासीचा इतिहास, आदिवासीच्या विषयाने जे सगळं लिखाण सापडते, बहुतांशी जे आहे या भारतामध्ये लिहून ठेवलेलं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, ब्रिटिश संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे. आदिवासींच्या ही जी स्थिती झालेली आहे त्याला नक्की कोण जबाबदार आहे? स्वतः आदिवासी जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे, की राजकारण जबाबदार आहे? महाराष्ट्र शासनाने ग्रामीण आदिवासी भागातल्या 1300 पेक्षा जास्त शाळा सपशेल बंद केल्या आणि कोणीही आदिवासी आमदार, खासदार, कार्यकर्ते कोणी याच्यावर ब्र काढत नाही. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी दयानंद हाडके साहेब, केंद्रीय उपाध्यक्ष, यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावे. सर्व वीज कर्मचारी, अधिकारी यांना एकत्र आणणारं संघटन म्हणजे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन. मित्रांनो, हे संघटन मजबूत करणे हे आपली जबाबदारी आहे, आपलं दायित्व आहे. आपली जबाबदारीच नव्हे तर प्राथमिक जबाबदारी आहे. आणि आपण या द्विवार्षिक अधिवेशनातून हे दायित्व पूर्ण करण्यासाठी इथून जाल अशी अपेक्षा करतो. आपण गडचिरोली या निसर्ग संपन्न शहरात संपन्न होत असलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या 23व्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे प्रथम सत्रात स्मृतिशेष रमेश रंगारी विचार मंचावर एकत्र आलो आहोत. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे अधिवेशन म्हणजे एक सोहळा नसतो, तर ते कार्यकर्त्यांचे प्रबोधन करणारा विचार मंच असतो. कार्यकर्ता हा वैचारिकदृष्ट्या मजबूत असावा, कोणत्याही मान अपमानाची पर्वा न करता उद्दिष्टपूर्तीसाठी सतत कार्यरत असावा. काल संपन्न झालेल्या सत्रांमध्ये माननीय उत्तम कांबळे सर यांनी कामगार चळवळ, काल, आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच माननीय प्रभू राजगडकर सर यांनी दलित व आदिवासींचे प्रश्न व आगामी लढा या विषयावर मार्गदर्शन केले. तथा श्रीमंत कोकाटे सर यांनी समतावादी चळवळीचा इतिहास आणि कष्टकरी समाजाच्या प्रेरणा या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. आपण सर्व उपस्थित कार्यकर्ते सर्व अडचणींवर मात करत गडचिरोली येथे आलात करिता सर्वांचे आभार व्यक्त करतो व प्रास्ताविकाला विराम देतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम आपण
मान्य प्रभू राजगडकर साहेब सामाजिक विचारवंत व लेखक यांचे जे विषय त्यांना जो दिलेला आहे, दलित आदिवासी समाजाचे प्रश्न व आगामी लढाईची दिशा, या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आदरणीय NB जारोंडे साहेबांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. यांचं नाव प्रभू तानबाजी राजगडकर असं आहे आणि राजगडकर सर हे विद्यार्थी दशेपासूनच पुरोगामी चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचा सहभाग राहिलेला आहे आणि साहित्य लेखनामध्ये त्यांनी 1975 पासून सुरुवात करून विपुल असं साहित्य लेखन केलेलं आहे. त्यांनी कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत, कविता संग्रहसुद्धा त्याचे प्रकाशित आहेत. 2006 साली त्यांचा येथून पुढे हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. 2012 निवडुंगाला आलेली फुलं हा दुसरा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. 1982 वणी जिल्हा यवतमाळ इथे झालेल्या आदिवासी साहित्य संमेलनामध्ये जो मोहोळ हा जो कविता संग्रह प्रकाशित झाला, त्या कविता संग्रहामध्ये आदिवासी जीवनाशी संबंधित कविता होत्या. तर त्या कविता संग्रहाचं संपादन राजगडकर सरांनी केलेलं आहे. अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके, मासिके यांच्यामधून त्यांनी ललित लेखन विपुल प्रमाणामध्ये केलेलं आहे. येथेही आमचा श्वास कोंडतो हा नवीन कविता संग्रह त्यांचा येऊ घातलेला आहे. आदिवासी साहित्य याच्यावर त्यांचं विशेष करून विपुल असं लेखन आहे. आदिवासी समाजाच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचं जीवनमान आणि त्यांचं जीवन उंचावण्याच्या दृष्टिकोनातून काय करणं आवश्यक आहे यावर त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे, दलित आदिवासी समाजाचे प्रश्न आणि लढ्याची पुढील दिशा. मी साधारणतः एक थोडक्यामध्ये आदिवासी फोकस ठेवून मी थोडं बोलणार आहे. आदिवासी फोकस ठेवून मुळामध्ये आदिवासी हा समूह समजून घेताना या देशातल्या अनेक अभ्यासकाची आणि इतिहासकाराची दमछाक होते आणि त्यांची दमछाक होते, सोबत फार विचित्र अवस्था होते. या देशातल्या आदिवासीला कसं समजून घ्यायचं, अनेक इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, आदिवासीमध्ये आदिवासी नसलेले लोक जाऊन जेव्हा अभ्यास करतात ते अनेक लोक जे आहे आदिवासीच्या संदर्भानं देशभरातल्या आदिवासी संदर्भात अभ्यास करत असतात. जेव्हा हे सगळं वाचतो, डोळ्याखालून घालतो, तेव्हा मी एक आदिवासी माणूस असल्यामुळे, त्या समूहाचा एक भाग असल्यामुळे कधीकधी अनेक लोकांचं लिखाण असं वाटतं की या लोकांना आदिवासी समूह समजला की नाही. एक म्हणतात नाही, काठावर बसून पोहणं शिकवायचं, नदीच्या काठावर बसून असं पोहू तसं पोहू असं तसं. पण अनेक काही चांगले लेखक आहे, चांगले मानववंशशास्त्रज्ञ आहे, चांगले इतिहासकार आहे, चांगले संशोधक आहे की ज्यांनी आदिवासीविषयी भरपूर चांगलं लिहून ठेवलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ब्रिटिश अधिकारी, जे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश पादरी, जो आज आपल्याला आदिवासीचा इतिहास, आदिवासीच्या विषयाने जे सगळं लिखाण सापडते बहुतांशी जे आहे या भारतामध्ये लिहून ठेवलेलं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, ब्रिटिश संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे. हेमंत डार्फ असेल, ग्रिक्सन असेल. ग्रिक्सन तर आपले हा CP आणि बेरारचे उपायुक्त होते.
त्यांनी त्यांच्या हाताखाली असलेल्या 13 कलेक्टरना एक 17 प्रश्नांची प्रश्नावली दिली होती, मुद्दे, आणि त्यांना सांगितलं की हे सगळे मुद्द्यांचं तुम्ही मला संकलन करून पाठवा. आणि त्याच्यातून त्या ग्रीक्सननी फार सुंदर ग्रंथ लिहिला आणि तो मध्य भारत के आदिवासी या नावाने तो हिंदीमध्ये उपलब्ध आहे. अलीकडेच त्याची हिंदी आवृत्ती आली. शिक्षण कसं असावं आदिवासीमध्ये, सहकारी संस्था कशा असावा, त्यांना शिक्षण कोणत्या भाषेत दिलेलं पाहिजे, कम्युनिकेशन कसं साधलं पाहिजे, त्यांच्या संस्कृतीविषयी काय केलं पाहिजे, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे ग्रीक्सननी त्याच्या मध्य भारत के आदिवासी या पुस्तकामध्ये नोंदवले आहे. दुसरं नाव घेता येईल आपल्याला व्हेरियर एल्विन. खूप लिखाण केलं त्यांनी. म्हणजे तो भारताच्या दक्षिणेपासून निघाला तर तिकडे नॉर्थ ईस्टपर्यंत गेला, आपल्या बाजूच्या बस्तरमध्ये राहिला, तिथं लग्न केलं आदिवासी मुलीशी. हे असं सगळं जेव्हा पाहतो तेव्हा आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज आदिवासी हा समूह कुठे उभा आहे, नेमकं त्याचं स्थान काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे. अनेकदा आदिवासीचं स्वातंत्र्य युद्धामध्ये, स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग होता की नाही होता, इथून शंका उपस्थित केली जाते. पण तुम्ही जर आदिवासीचा इतिहास जर वाचला, आपल्याला फक्त बिरसा मुंडा माहिती आहे झारखंडमधला, पण इकडे बाजूला आंध्रामध्ये म्हणजे आताचं तेलंगणा भीमराव कुंभरू माहीत नाही आपल्याला. संतालमधले तान भगत किंवा सिद्धू कान्हू आपल्याला माहीत नसते. किंवा राजस्थानमध्ये गोविंद गुरु नावाचे एक होते, त्यांनी फार मोठी मुवमेंट बांधली होती. अशी अनेक नावं सांगता येतील. किंवा आपल्या मोलमपल्लीचे वीर बाबूराव शेडमेक, आपल्या मोलमपल्ली जमीनदारीचे वीर बाबूराव शेडमेक, हे सगळे लोक जे आहे 1857चा उठाव होण्यापूर्वी या देशातल्या जमीनदाराविरुद्ध आणि ब्रिटिशांविरुद्ध एकाच लढत होते. म्हणजे बघा आदिवासींचा लढा हा कसा विचित्र होता. ते ब्रिटिशाविरुद्ध तर लढत होतेच, पण तो इथली सरंजामशाही आहे त्याच्या विरुद्धही ते लढत होते. आणि म्हणून बिरसा मुंडांनी त्याच्या लढ्याला नाव दिलं उलगुलान. उलगुलानचा अर्थ असा आहे की एकाच वेळी अनेक पातळ्यावर लढणे, उठाव करणे. हा आदिवासी, या आदिवासीचं आज भारतामध्ये याची लोकसंख्या जवळजवळ 10 कोटीच्या जवळपास आहे. महाराष्ट्रामध्ये 45 जमाती आहे, देशामध्ये जे 600च्या वर जमाती आहे. आणि आताही तो आपल्या अस्तित्वासाठी लढतो आहे. हे असं का झालं? नेमकं आदिवासीचा अस्तित्वासाठीचा लढा आताही 21व्या शतकाच्या मध्यावर असण्याची कारणं काय आहे? या समूहाकडे मूलतः ज्या रीतीने पाहिल्या जाते ती दृष्टी आपण पहिल्यांदा बदलली पाहिजे. एक मगा स्मरणिका वाचत होतो मी. त्या स्मरणिकेमध्ये एका आदिवासीच्या संदर्भात लेख आहे तो. त्यांनी असं म्हणलं की बाबासाहेब नसते तर आदिवासींना काहीच मिळालं नसतं, अशा अर्थाचं वाक्य आहे. पण मी तुम्हाला सांगतो हे खरं आहे, त्या वाक्यामध्ये सत्यांश आहे. पण भारतीय घटना समितीमध्ये आदिवासीचे 8 सदस्य होते.
8 सदस्यांपैकी 7 सदस्य जवळजवळ निष्क्रिय होते. जयपाल सिंग मुंडा हे सदस्य त्यापैकी सक्रिय सदस्य होते. आता जयपाल सिंग मुंडाचं नाव आता अलीकडे आदिवासी संशोधक, आदिवासी व्याख्याते, आदिवासी लिखाणकर्ते जे आहेत सांगत असतात. हे जयपाल सिंग मुंडा झारखंडमधले मुंडा जमातीतले हे सदस्य एकमेव सदस्य जे आहे संविधान सभेमध्ये सक्रिय होते. आदिवासीबाबत त्यांनी काय काय प्रश्न विचारले, कोणते मुद्दे उपस्थित केले, हे संविधान सभेच्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये उपलब्ध आहे. आज या आदिवासीची नेमकी स्थिती काय? इथं गडचिरोली जिल्ह्यातले बहुतेक लोक बसलेले असतील किंवा महाराष्ट्रातून जे आले त्यांना आदिवासी म्हणजे गडचिरोली जिल्हा, आदिवासी म्हणजे ठाणे जिल्हा, आदिवासी म्हणजे मेळघाट जिल्हा आणि आदिवासी म्हणजे गोंदिया जिल्हा. पण हा आदिवासी जो आहे अद्यापही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आदिवासींचे राज्य होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 800 वर्ष गोंडांचं राज्य होतं. देवगड मध्य प्रदेश, जबलपूर इथे गोंड राजवट होती. नागपूर हे शहर बख्त बुलंदशाह या गोंडांनी वसवलं. आणि असा इतिहास असलेला हा आदिवासी आज विपन्नावस्थेत याचनामय असा का झालेला आहे? याची खूप अनेक कारणं आहेत. जयपाल सिंग मुंडा यांनी 5 डिसेंबर 2047ला संविधान सभेमध्ये असं म्हटलं होतं कि तेव्हा ते मतदारसंघाबाबत चर्चा चालू होती. मैं इसका स्वागत करता हूं कि जब आदिवासी संयुक्त सामान्य निर्वाचन क्षेत्रों से निर्वाचित होंगे. आज आदिवासी कुठल्याही सामान्य मतदारसंघातून निवडून येऊ शकतो का? नाही येऊ शकत. त्याला राखीव मतदारसंघाचाच आधार घ्यावा लागतो. जिथे मैं इसका स्वागत करता हूं कि जब आदिवासी संयुक्त सामान्य निर्वाचन क्षेत्रों से निर्वाचित होंगे. पण ते काही अद्याप झालेलं नाही. अपवाद आहे फक्त एक किनवटचा. आदिवासींच्या प्रत्येक जमातीची आपली एक भाषा आहे, बोलीभाषा आहे. प्रत्येक जमातीची स्वतःची एक बोलीभाषा आहे. त्या बोलीभाषेची जे आहे आज भयानक अवस्था आहे. आणि या आदिवासीसाठी सरकारने खूप काही केलेलं आहे, नाही असं नाही. भरपूर योजना केल्या. उत्तमराव सांगत होते सकाळी कालपासून की त्यांच्या घराच्या समोर एक कुठली आदिवासी वाडी आहे. सगळ्या योजना आहे. ट्रॅक्टर आहे, 4 व्हीलर आहे. ते त्यांच्या नाशिकला राहतात, तिथून जवळ एक गाव आहे, त्यातलं उदाहरण तर दिव्याची वाडी, दिव्याच्या वाडीचं ते उदाहरण सांगत होते. आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. पण हे किती टक्के असेल? आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये आदिवासींच्या ही जी स्थिती झालेली आहे त्याला नक्की कोण जबाबदार आहे? स्वतः आदिवासी जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे की राजकारण जबाबदार आहे? आणि यासाठी फक्त आदिवासीचीच जबाबदारी नाही, दलित म्हणणाऱ्या सगळ्या समूहाची जबाबदारी आहे.
एक शेवटचं मजेदार उदाहरण सांगतो उत्तम भाऊ. दादा, या वर्षाला एक 8-10 वर्षापूर्वी एक परिषद होती. आता तो माणूस जेलमध्ये गेला नंतर, परिषद घेणारा, त्याने बचत गटाला फसवलं, बिनमा काढला, नाव माहिती असेल तुम्हाला. माझं भाषण झालं, मी म्हणालं की बा आता जे सांगतं की बा आदिवासीकडे गेलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी हे केलं. मी माझं म्हटलं बा तुम्ही मोठा भाऊ आहे बा, तुम्ही गेलं पाहिजे. माझ्या भाषणानंतर त्यांनी असा शब्दप्रयोग केला, आदिवासींकडे आम्ही कशाला द्यावं, आदिवासींनी आमच्याकडे आलं पाहिजे. धन्य म्हटलं. हे काय चाललं? कोण कोणाकडे जायचं ना कोण कोणाकडे, हा प्रश्नच नाही. हा प्रश्न आहे दलित आदिवासींच्या सहअस्तित्वाचा प्रश्न आहे. सहअस्तित्वाचा प्रश्न आहे हा. तुम्ही जगले, आम्ही जगलो तर जगू. हा देश कोण्या अदानी अंबानीचा, कोण्या RSSचा नाही आहे. हा देश इथल्या शोषित वर्गाचा देश आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची संक्षेपाने मी मुद्दा म्हणून इथं मांडणी केलेली आहे. आपण हे सगळं जे आहे माझे मी उपस्थित केलेले मुद्दे आपण समजून घ्याल एवढी एक आपल्यासोबत आवाहन करतो, विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय बिरसा. धन्यवाद राजगडकर साहेब. आदिवासांचा इतिहास आपल्याला थोडक्यात त्यांनी या ठिकाणी उलगडलेला आहे. आणि मुळातच आजचं जे 2 दिवसीय अधिवेशन जे आहे ते गडचिरोली या ठिकाणी आपण त्या उद्देशानेच घेतलेलं आहे. आणि सकाळपासूनच म्हणजे जेव्हा रॅली आपली निघाली तर आदिवासींचं सांस्कृतिक जे नृत्य आहे त्याच्या जो वातावरण निर्मिती झाली, त्या वातावरण निर्मितीमध्ये हे अधिवेशन आपलं पार पडत आहे. धन्यवाद साहेब. आपण थोडक्यात या ठिकाणी उलगडा केलेला आहे. यानंतर आपले यानंतरचे जे वक्ते आहेत डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचं जो विषय आहे, यांचा विषय समतावादी चळवळीचा इतिहास आणि कष्टकरी समाजाच्या प्रेरणा हा आहे. मी या ठिकाणी त्यांचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. त्यांचा परिचय करताना एक वाक्यात सांगण्यासारखं म्हणजे तो जो इतिहास सांगतात तो खरा इतिहास सांगतात. आणि खरा इतिहास ऐकून घेण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी जी व्याख्याने दिली, जो जुना इतिहास जे घडवलेला इतिहास जे सांगतात तो खोडून कसा ते खरा इतिहास सांगतात हे आज आपण या ठिकाणी अनुभवाल. मी त्यांच्या शिक्षणापासून सुरुवात करेन. त्यांनी PhD केलेले आहे शिवचरित्रामध्ये, त्यानंतर MA केले इतिहास, सेटसुद्धा त्यांनी इतिहासमध्ये दिलेला आहे. MA एंडॉलॉजी प्राच्यविद्या, MAd शिक्षणशास्त्र, पोस्ट ग्रॅज्युएट पुरातत्वशास्त्र आर्किओलॉजी, MA मानवशास्त्र अँथ्रोपोलॉजी MP, तसेच 5 विषयामध्ये त्यांनी डिप्लोमा केले आहे. याच्यामध्ये योगा, शिक्षण, भारतीय संस्कृती, जर्नलिझम, आर्किओलॉजी इन बुद्धिझम अशा 5 विषयात त्यांचा डिप्लोमा आहे. अत्यंत उच्च शिक्षित असं त्यांचं कर्तृत्व आहे आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. पुण्यामध्ये ते व्याख्यान देतात आणि पुण्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये व्याख्यान देतात. देशविदेशात सुद्धा त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. त्यांचा खरोखरच आपल्याला अभिमान आहे. विविध विषयावर देशविदेशात सुमारे 4000 व्याख्याने त्यांनी दिलेले आहेत. या परिसंवादाचा विषय आहे समतावादी चळवळीचा इतिहास आणि आपल्या प्रेरणा. आपल्याकडे असा एक वर्ग असतो तो नेहमी म्हणतो की तुम्ही लोकांना इतिहासात का नेता, आजचे प्रश्न वेगळे आहेत, आजचं जग बदलत आहे, कालचं जग आज नाही, आजचं जग उद्या जाणार नाही, नवीन समस्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये तुम्ही लोकांना इतिहासाकडे का घेऊन चाललात. त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं उत्तर दिलं होतं. बाबासाहेब आंबेडकर जसे इकॉनॉमिस्ट होते, राजकीय नेते होते, अभ्यासक होते, तसे ते इतिहासकार देखील होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो
तो देश आणि तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. इतिहास घडवला आपल्या पूर्वजांनी, कष्टकरी, श्रमकरी, मावळे, आदिवासी सर्वांनी इतिहास घडवला, पण त्या वर्गाने इतिहास लिहिला नाही. इतिहास कोणाचा असतो? इतिहास घडवणाऱ्यांचा असतो. पण घडवणाऱ्याने जर काही इतिहास नाही लिहिला तर तो लिहिणाऱ्यांचा होतो. म्हणून आपल्याकडे लेखक झाले पाहिजे, इतिहासकार झाले पाहिजेत, अभ्यासक आणि संशोधक झाले पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढं बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. म्हणून आजची लढाई ज्ञानाची लढाई आहे. आणि आपण अज्ञानामुळे अंधकारामध्ये राहिलो हे आधुनिक काळामध्ये ओळखलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी, आणि आपल्या अधोगतीचं कारण त्यांनी अविद्येमध्ये शोधलं. महात्मा आपले म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. ज्ञान नाही, शिक्षण नाही म्हणून आपण गुलाम आहोत. म्हणून गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. फुलेंनी सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि बाबासाहेब तर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. म्हणून आज शिक्षणामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आरक्षणामुळे आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. संविधानामुळे आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून आपल्या महापुरुषांनी पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष केला. त्यांच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, अनुकूल काळ कोणालाच नव्हता. तो बुद्धाला नव्हता, महावीराला नव्हता, शिवरायांना नव्हता, तुकारामाला नव्हता, फुलेशाह आंबेडकरांना नव्हता. त्यांच्या जीवनामध्ये देखील संकट आली, पण हे महापुरुष संकटाला संधी समजणारे महापुरुष होते. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. संकट नेहमी संधी सोबत घेऊन येत असतं. आपल्या महापुरुषांनी संकटाला संधी समजली. यांच्या जीवनात संकट आली, ते रडत बसले नाहीत, लढणारे होते. लढणारी माणसं यशस्वी होतात, रडत बसणारी माणसं आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. 10x10 छकोलीमध्ये मुंबईच्या परळच्या डबक चाळीमध्ये ते राहिले. त्यांना मोठं घर मिळालं, टेबल लॅम्प नव्हता, स्टडी रूम नव्हती, स्टडी टेबल नव्हता. अभ्यास कुठे केला? सार्वजनिक दिव्याखाली चौकात बसून अभ्यास केला. ज्या बाबासाहेबांना कुमारवयामध्ये मोठं घर मिळालं नाही, स्टडी रूम मिळाले नाही, स्टडी टेबल मिळाला नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये, चेन्नई, पुणे, मुंबई सर्वत्र पुतळे आहेत. हा विद्वतेचा सन्मान आहे, ज्ञानाचा सन्मान आहे, कर्तृत्वाचा सन्मान आहे, संघर्षाचा सन्मान आहे. म्हणून त्यांनी संघर्ष केला आपल्या महापुरुषाने, म्हणून आपला प्रवास इथपर्यंत झालेला आहे. म्हणून पे बॅक टू सोसायटी, कृतज्ञता नावाचा एक भाव असतो की आपल्या पूर्वजांनी जे काम केलं त्या ऋणातून मुक्त होण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. ती कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांची आहे, पण त्यांचा संघर्ष जीवनासाठी, जगण्यासाठी सुरू आहे. राहिला वर्ग डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, लोकनेते या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या महापुरुषाचा वैभवशाली, संघर्षमय आणि प्रेरणादायक इतिहास आपण पुढे घेऊन गेला पाहिजे. आणि माझा जो विषय आहे तो समतावादी इतिहास. आपल्या देशाला समतावादी इतिहास आहे, खूप मोठा संघर्ष आहे. मुळात विषमतावादी मांडणी आणली कोणी? विषमता कोणी निर्माण केली? इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. मानवशास्त्र काय सांगतं? माणसात भेदभाव नाही. बुद्धाने देखील हेच सांगितलं, मी तिकडे येणार आहे. पण मुळात मानववंशशास्त्र जो विषय आहे, ज्यामध्ये चार्ल्स डार्विनने मोठं काम केलेलं आहे. ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन, आज आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत. म्हणजे डार्विनचं मत असं आहे, अँथ्रोपॉलॉजीचं मत असं आहे की जगातला कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. म्हणजे तो घोडा असेल, गाढव असेल, माणूस असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, ही कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. असा सृष्टीमध्ये पोपट आला, मोर आला, हत्ती आला, घोडे आले, मग या काळामध्ये माणूस आला, मग या काळामध्ये माकड आला, असं नाही. कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. तर प्रत्येक सजीव हा विशिष्ट काळामध्ये तत्कालीन परिस्थितीनुरूप उत्क्रांत होत आलेला आहे. एका एकपेशीय सजीवापासून तो पक्षी झाला, वनस्पतीचं रूपांतर झालं, तो मानवापर्यंत आला, माकडापर्यंत आला, म्हणजे उत्क्रांत होत आलेला आहे प्रत्येक सजीव. माणसासारखा प्राणी दिसू लागला कधी? तर साधारणतः 40 लाख वर्षापूर्वी ॲस्ट्रोपिथिकस त्याला नाव दिलं. ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन. आज आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत. 40 लाख वर्षापूर्वीचा मानव जसा दिसत होता तसे आज आपण नाही. मोठा जबडा होता, खूप केस होते,
कारण ऊन वारा पाऊस यापासून रक्षण होण्यासाठी निसर्गताच ॲडॉप्टेशन नावाची थिअरी आहे, त्यामध्ये आपली त्वचा जाड होती, भरपूर केस होते, कारण ऊन वारा पावसापासून रक्षण व्हावं. स्त्रियांनी प्रथमतः शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती स्त्रियांनी केली, गावाची रचना स्त्रियांनी केली. म्हणून स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे, अधिक कर्तृत्वान आहे, ते अधिक क्रिएटिव्ह आहे. प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांनी देखील मांडलं की सुरुवातीला भटक्या माणसाला चांगलं जीवन जे दिलं, स्थिर जीवन दिलं, ते स्त्रियांनी दिलं. म्हणजे शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, गावाची निर्मिती स्त्रियांनी केली, घराची निर्मिती स्त्रियांनी केली. मग स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे. म्हणून निसर्गानं अपत्य प्राप्तीची जबाबदारी स्त्रियाकडे दिलेली आहे, ती पुरुषाकडे दिलेली नाही. निसर्गाचा विश्वास स्त्रियांवरती आहे, पुरुषावरती नाही. म्हणून स्त्री प्रधान संस्कृती सुरुवातीच्या काळामध्ये मानवी जीवन स्थिर झाल्यानंतर होती. मग आज आपला प्रवास 40 लाख वर्षापूर्वी पर्यंत आलाय मानवाचा फक्त. आणखीन 1 लाख वर्षांनी माणूस कसा असेल, आणखीन 10 लाख वर्षांनी मानव कसा असेल. आज जसे आपण आहोत तसे 10 लाख वर्षांनी 1 लाख वर्षांनी आपण राहणार नाही. कारण घराची निर्मिती झाल्यानंतर आपले केस गेले, त्वचा जाड होती ती अत्यंत मऊ झाली. का तर ऊन वारा पावसापासून रक्षण करण्याची जबाबदारी घराने घेतली. आता तर आपलं लाईफ हे कार टू कार्पेट लाईफ झालेलं आहे. त्यामुळे न वापरणारा अवयव कालांतराने नष्ट होतो असं अँथ्रोपॉलॉजी म्हणते. म्हणजे कधी काळी मानवा झाडावरती राहत होता, या झाडावरून त्या झाडावरती उडी मारण्यासाठी त्याला शेफ्टीची गरज होती, बॅलन्सिंगसाठी. तो ज्यावेळेस खाली उतरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की खाली जमिनीवर देखील अन्न आहे, त्यामुळे झाडावर चढण्याची गरज नाही. त्यामुळे लाखो वर्षांनी त्याची शेफ्टी कालबाह्य झाली. त्यामुळे आता ऊन वारा पावसापासून रक्षण करण्यासाठी जाड त्वचेची गरज नाही आणि केसांची गरज नाही. त्यामुळे 1 लाख वर्षांनी मानवाला 0 केस असतील, 0. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावरती कमी केस आहेत ती मानवातला अपडेट व्हर्जन आहे. अपडेट व्हर्जन आहे, टेन्शन नाही घ्यायचं. अँथ्रोपॉलॉजी असं सांगते की न वापरलेला अवयव ज्याचा कालबाह्य झालेला, ज्याची गरज नाही, तो अवयव कालांतराने नष्ट होतो. अँथ्रोपॉलॉजी असं सांगते की आपल्या या कोपऱ्यापासून पुढे 2 बोन आहेत, इथं एकच आहे. कोपऱ्यापासून पुढे 2, त्याला रेडियस आणि आल्ना. पायाच्या गुडघ्यापासून देखील 2, टिबी आणि फिब्युला. त्यातला फिब्युला नावाचा हाड ॲब्सेंट आहे हल्ली, काही लोकांमध्ये ॲब्सेंट आहे असं मी वाचलं होतं अँथ्रोपॉलॉजीमध्ये. मी एका पुण्याच्या नामवंत डॉक्टर हेमंत मगर म्हणून एक जागतिक कीर्तीचे ऑर्थोपेडिक्स आहेत, त्यांना मी विचारलं की मी अँथ्रोपॉलॉजीमध्ये असं वाचलंय की फिब्युला नावाचं जे हाड आहे, गुडघ्यापासून खाली 2 बोन आहेत, त्यातलं एक आता काही माणसांमध्ये ॲब्सेंट आहे, हे खरं आहे का? हो म्हणले, माझ्या 50 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 3-4 पेशंट असे पाहिलेत की त्यांना गुडघ्यापासून एकच बोन आहे. का? पूर्वीच्या काळामध्ये मानव खूप चालायचा ना, या डोंगरातून त्या डोंगरावरती. म्हणजे इतर पशु पक्षी प्राणी जसे तसाच मानव एक प्राणी, आणि त्यामुळे त्याला अन्नाच्या शोधासाठी या डोंगरातून त्या डोंगराच्या पलीकडे, या दऱ्याखोऱ्यातून त्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरावं लागायचं. 20 किलोमीटर 25 किलोमीटर तो खूप चालायचा. चढण्यासाठी सपोर्टसाठी त्याला 2 हाडाची गरज. अलीकडे चालणं संपलं हो. शहरातले लोक अभिमानाने सांगतात आम्ही रोज 2 किलोमीटर चालतो, 5 किलोमीटर चालतो. बरं, चालणाऱ्या लोकांची संख्या किती? फक्त 5%. 95% माणसं चालत नाहीत. आणि त्यामुळे न चालण्यामुळे 1-2 लाख वर्षांनी पायाचा जो आपला खालचा तळवा आहे तो तळवा नसणार आहे, पाय असा असेल माणसाचा. चालण्याची गरज नाही, त्यामुळे तळवा संपणार आहे. आणि 2 बोन आहेत, त्यापैकी 1 बोन आता ॲब्सेंट आहे. हे सगळे चेंजेस का होत आहेत? ॲडॉप्टेशन नावाची थिअरी आहे. म्हणून मानव कसा बदलत आला, आणि सुरुवातीला मानव म्हणजे जगातला कुठला, आफ्रिकेतला असेल, युरोपमधला असेल, अमेरिकेमधला असेल, तो मानव एकच. मग काही माणसं गोरे आहेत, काही माणसं काळे आहेत, काही माणसं नकटे आहेत, काही माणसं बुटके आहेत. कारण काय? तर याचं कारण कुठल्याही अणुशास्त्राची नाही, तर पूर्णतः या पाठीमागं भौगोलिक कारणं आहेत, निसर्गाची कारणं आहेत. याला कुठलाही दैवी शक्ती आहे, या कुळातले त्या घराण्यातले माणसं खूप श्रेष्ठ असतात, या अमुक अमक्या जातीतले खूप सुंदर लोक असतात, असं नाही. तुम्ही कुठल्याही समुदायामध्ये जावा, एखाद्या गावातील एका भाऊकीमध्ये जावा, मी जातीचं सांगत नाही, जाती अंतर्गत असणारा एखाद्या आप्तसुखी नातेवाईक, गावातील एखादं भाऊबंद असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळेच गोरे दिसणार नाहीत, सगळे समान उंचीचे दिसणार नाहीत, सगळेच टोकदार नाकाचे दिसणार नाहीत. तर वैविध्यपूर्ण माणसं एकाच नातेवाईकामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात.
काही उंच असतात, काही बुटके असतात, काही गोरे असतात, काही नकटे असतात. का तर याचा अर्थ असा आहे की जगामध्ये संघर्ष आणि संकर एकाच वेळेस झालेला आहे. त्यामुळे असा जगात कोणी दावा करू शकत नाही की आम्ही शुद्ध वंशाचे आहोत. शुद्ध वंश संकल्पना मूर्खपणाची आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये सुरुवातीला जातीव्यवस्था नव्हती. ह्या अलीकडच्या धर्मव्यवस्थाच अलीकडच्या काळामध्ये आली. 40 लाख वर्षाच्या इतिहासामध्ये 70,000 वर्षापूर्वी कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन आलं, बोधात्मक क्रांती. म्हणजे बुद्धी सर्वांनाच आहे. पशु, पक्षी आणि मानव या सर्वांना ब्रेन आहे. मग मानवामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये आणि मानवात फरक काय तर मानवामध्ये 70,000 वर्षापूर्वी कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन झाले, बोधात्मक क्रांती. म्हणजे मनुष्य प्राणी तर्क करू शकतो, लॉजिक लावू शकतो, अन्वेषण करू शकतो, तो क्रिटिसिझम करू शकतो की जो इतर प्राणी करू शकणार नाहीत. उदाहरणार्थ आज जर आपल्याला कोणी म्हणालं की तुम्हाला 5 दिवस 5 स्टार हॉटेल आणि तुम्हाला पाहिजे ती सुविधा, तुम्हाला युक्रेनला तुम्हाला 5 दिवसासाठी टूरला पाठवतो, कोण जाईल का युक्रेनला किंवा हमासला? जाणार नाही. पण वाघाला, सिंहाला जर का युक्रेनला पाठवलं किंवा हमासला पाठवलं तर वाघ सिंह जाणार, कारण त्याला लॉजिक नाही ना, त्याच्याकडे तर्क करू शकत नाही तो. मानव आणि इतर प्राण्यामध्ये फरक काय आहे तर मनुष्य प्राणी तर्क करू शकतो, लॉजिक. म्हणजे 70,000 वर्षापूर्वी कॉग्नेटिव्ह रेव्होल्युशन झालं. 10,000 वर्षापूर्वी भटका माणूस स्थिर झाला. 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागणे, निओलिथिक एज, नवाश्मयुग, पॅलोलिथिक, मिसॉलिथिक, निओलिथिक आणि त्यानंतर मग ताम्रपाषाण युग, ऐतिहासिक असा कालखंड इतिहासामध्ये पडतो. 10,000 वर्षापूर्वी जगामध्ये प्रथमतः शेतीचा शोध लागला. अशा खंडामध्ये पहिली शेती बलुचिस्तान म्हणजे आताचं पाकिस्तान, तिथल्या मेहरगड या ठिकाणी झाली आणि तिथलेच लोक आले आणि सिंधू संस्कृती विकसित केली. प्राप्त ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन संस्कृती, मानवी संस्कृती म्हणजे सिंधू हरप्पन सिव्हिलायझेशन मानलं जातं. तर तिथपर्यंत जर जातीव्यवस्थेचे पुरावे मिळत नाहीत आणि धर्म तर अलीकडे आले. सगळे जगातले धर्म हे 2000 वर्षातले धर्म आहेत, 2 ते 2,500 वर्ष. बुद्ध, महावीर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, म्हणजे तिथून जगामध्ये प्रथमतः धर्मव्यवस्था उदयाला आली. 2,500 वर्षापासून, बुद्धापासून, महावीरापासून हे सगळ्यात जुने धर्म. बौद्ध धर्म, जैन धर्म हे सगळ्यात जुने धर्म. बुद्धाची, महावीराची आणि चार्वाकाची जी क्रांती आहे ती विषमतेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, गुलामगिरीच्या विरुद्ध त्यांची लढाई आहे. वैदिक परंपरेने आपल्या देशामध्ये वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था आली आणि त्याचं पुनर्जीवन मनुस्मृती स्मृती ग्रंथाच्या काळामध्ये झालं की ज्यामध्ये असं म्हटलंय की ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून. असं काय कोणाचा जन्म झाला का आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये? जन्म होण्याची ठिकाणं नाहीत. हे शरीरशास्त्राला धरून नाही, पण एक वर्चस्वादी व्यवस्था निर्माण करायची की एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व कायम समुदायावरती राहावं आणि इतर वर्णांनी फक्त चाकरी करावी, गुलामी करावी आणि सेवा करावी. यासाठी अत्यंत धूर्तपणे वैदिकांनी म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या देशामध्ये वर्णव्यवस्था निर्माण केली आणि वर्णव्यवस्थेतून जातीव्यवस्था उदयाला आली. म्हणून पहिले या भारतभूमीतील महापुरुष आहेत बुद्ध, महावीर आणि चार्वाक यांनी वेदप्रमाणे नाकारलं, वेदावरती आक्षेप घेतले, त्यांनी अंधश्रद्धेला विरोध केला, बुद्धी प्रामाण्यवाद त्यांनी मांडला आणि स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं. इथून आपल्या देशाचा समतावादी चळवळीचा इतिहास सुरू होतो. बुद्ध म्हणाले, बुद्धाचं अत्यंत प्रसिद्ध वचन आहे. बुद्ध म्हणतात, अरे प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पती जातेत, माणसात मला जाती दाखवा. 2,500 वर्षापूर्वी बुद्ध म्हणतात, प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीमध्ये जातेत, माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे. पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाती दाखवा. आहेत का माणसात जाती? आपण नवीन गावाला गेलो, कोणाची जात सांगू शकतो का? विमानतळावर, रेल्वे स्टेशनवरती, एसटी स्टँडवरती नवीन गावात गेलो तर कुठलाही व्यक्ती कुठल्याही नवीन माणसाची जात सांगू शकतो का? नाही सांगू शकत. का? जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे, जाती आभासी आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. मग बुद्ध म्हणाले, प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाती दाखवा. म्हणून या देशातल्या विषमतावादी व्यवस्थेला पहिला सुरुंग लावणारा महापुरुष आहे तथागत गौतम बुद्ध. आणि बुद्धांनी याचा पाया घातला, समतेचा पाया घातला. बुद्ध राजपुत्र होते, महावीर राजपुत्र होते, प्रिन्स आहेत.
अत्यंत सधन आणि श्रीमंत कुटुंबातून आलेले होते ते. राजगृहाचा त्याग केला, सुंदर पत्नी, सुंदर राजवाडा, वैभवशाली राज्य, आनंददायी जीवन याचा त्याग करून राजवाड्याच्या बाहेर पडले, परत कधी गेले नाहीत. बुद्धाला सुमारे 80 वर्षाचं आयुष्य लाभलं, महावीरांना सुमारे 72 वर्षाचं आयुष्य लाभलं. बुद्ध आणि महावीर समकालीन आहेत. महावीर ज्यावेळी 36 वर्षाचे होते त्यावेळी बुद्धाचा जन्म आहे आणि बुद्ध ज्यावेळी 36 वर्षाचे झाले त्यावेळेस महावीराचं महापरिनिर्वाण आहे. हा योगायोग आहे. म्हणजे 72 वर्ष महावीरांचं आयुष्य, बुद्धाचं आयुष्य 80 वर्षाचं आयुष्य आहे. हे परत कधी घरी गेले नाहीत. संघर्ष केला त्यांनी, गावागावामध्ये गेले आणि एक खूप मोठं आंदोलन आपल्या देशामध्ये समतावादी आंदोलन त्यांनी उभं केलं. ज्या दिवशी भारतीय समाजाला आपला खरा इतिहास समजेल त्या दिवशी मंगळावरती पहिलं पाऊल अमेरिकेच्या अगोदर भारतीय माणसाचं असेल. इतकी ताकद आपल्या इतिहासामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये आहे. तर घेऊन आपण पुढे जाऊया एवढीच इच्छा व्यक्त करतो. 23व्या अधिवेशनासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आजच्या या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय संजय आवटे सर यांचा परिचय करण्यासाठी मी जनरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष माननीय गौतम रामटेके यांना विनंती करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन. स्मृतिशेष रमेश रंगारी विचार मंचावर उपस्थित सन्माननीय संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय संजय आवटे साहेब यांचा परिचय सर्वांनाच आहे, तरी पण त्यांचा परिचय देणे ही आपली जबाबदारी आहे. माननीय श्री संजय श्रीधर आवटे साहेब प्रख्यात लेखक, संपादक, वक्ते, सध्या लोकमत पुणेचे संपादक आहेत. यापूर्वी त्यांनी देशातील सर्वात मोठ्या अशा भास्कर वृत्तपत्र समूहाच्या दिव्य मराठीचे राज्याचे मुख्य संपादक म्हणून यापूर्वी काम केले आहे. ते साम टी व्हीचे मुख्य संपादक असताना आवाज महाराष्ट्राचा या प्राईम शोद्वारे त्यांनी मीडियामध्ये अनेक मापदंड निर्माण केले. त्यांनी लोकसत्ताचे सहसंपादक, मुंबई सकाळचे संपादक, कृषीवालचे मुख्य संपादक, पुढारीचे कार्यकारी संपादक, लोकमतचे निवासी संपादक, ऑनलाईन लोकमतचे मुख्य संपादक म्हणूनही काम केले. त्यांचं शिक्षण BSc ॲग्री, BCJ बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, MMCJ गोल्ड मेडालिस्ट, MA इंटरनॅशनल रिलेशनशिप, डिप्लोमा इन ड्रामॅटिक, सेट मास कम्युनिकेशन ॲट जर्नलिझम, लेखन गेम ऑफ थ्रोट्स मराठी पथकथा हे त्यांचे सध्या गाजत असलेले पुस्तक. वी द चेंज आम्ही भारताचे लोक हे पुस्तक आजही चर्चेत आहे. बराक ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड या पुस्तकाचे खपाने विक्रम मोडले आहे. पाकिस्तान लष्करी संस्थेचे अर्थरंग, नियतीशी करार अशा जगाचे नवे आकलन, कला कल्पतरूचे आरव, अभिव्यक्तीचे विचारस्तंभ, चला प्रेम व्हायरल करू या 4 पुस्तकांचा संच यामध्ये खालील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मी विनंती करतो माननीय श्रीधर आवटे साहेब. खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला येणं मला फार कठीण होतं, पण डॉक्टर संजय घोडके हे माझे फार जुने मित्र आहेत, चांगले स्नेही आहेत आणि काही मित्रांची विनंती हा आदेश असतो. त्यामुळे त्यांचा आदेश मी मान्य केला आणि म्हटलं की मी निश्चितपणे येईन. आणि इथं आल्यावर मला असं वाटतं आहे की समजा मी आलो नसतो तर तुमचं काही बिघडलं नसतं, पण मी आलो नसतो तर माझं बरंच बिघडलं असतं. एवढ्या अतिशय महत्त्वाच्या चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो असतो. एका विचारांचा ध्यास घेत तुम्ही सगळी मंडळी ज्या प्रकारचं काम करताय याचा मला खरोखर प्रचंड आनंद आहे. एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत आलेलो आहे, लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. माझ्या भीमाचा किल्ला इतका मजबूत आहे आणि तो फक्त किल्ला नाही आहे, ती किल्ली पण आहे. जगातला कुठलाही प्रश्न असू द्या, जगातली कुठलीही समस्या असू द्या, एकच किल्ली आहे, जय भीम. घोडके साहेब, मी नेहमी सांगत आलेलो आहे, जय भीम हा नव्या जगाचा सक्सेस पासवर्ड आहे. मला आठवतं, मुद्दाम सुरुवात करताना सांगतो, मागे हा प्रसंग मी एके ठिकाणी सांगितला होता. डॉक्टर जब्बार पटेल
यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक सिनेमा केला, आपल्यापैकी अनेकांनी तो बघितला असेल. तो चित्रपट केला आणि तो चित्रपट अनेक ठिकाणी झाला प्रदर्शित. तो सोलापुरात पण झाला, तेव्हा मी सोलापूरमध्ये संपादक होतो. आणि त्यावेळी जब्बार पटेलांनी एक गंमत सांगितली, एक किस्सा सांगितला, एक गोष्ट सांगितली. ते म्हटले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा सिनेमा झाला प्रदर्शित. तो कार्यक्रम ब्राझीलमध्ये होता आणि ब्राझीलमधल्या एका बाईंनी तो सिनेमा बघितला आणि चित्रपट झाल्यावर मला असं म्हणाल्या की तुम्ही दिग्दर्शक आहात का? म्हटले हो. मग तुम्ही फारच कल्पक आहात. म्हटले का? तुम्ही एवढ्या कल्पनेनं एवढी व्यक्तिरेखा रेखाटलेली आहे. ते म्हणे कल्पना नाही, असा माणूस खरोखरच आमच्या भूमीमध्ये जन्माला वाढला, त्यानं आम्हाला वाढवलं. तेव्हा त्या बाई असं म्हटल्या की मग ज्या भारतामधून तुम्ही आलात, ज्या या बाबासाहेबांच्या भूमीतून आलात, तुमचे पाय पकडले पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. आणि तेव्हा त्या जे म्हणाल्या ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्या असं म्हणाल्या की जगाच्या इतिहासामध्ये हा पहिला महापुरुष आहे ज्यानं एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली, संविधान नावाची. एकाच हयातीमध्ये हे करणं हे एवढं सोपं नाही आहे. अनेक पिढ्या जातात, अनेक हयाती जातात, तेव्हा कुठे काहीतरी होतं. म्हणजे मार्टिन ल्युथर किंग आय हॅव अ ड्रीम असं म्हणतो आणि मग बराक ओबामा येस वी कॅन असं म्हणतो. पण इथे मात्र एकाच हयातीमध्ये एक माणूस मनुस्मृती नावाची तेव्हाची राज्यघटना, ती घटनाच होती तेव्हाची, ती जाळतो आणि संविधान नावाची समतेवर अधिष्ठित असणारी नवी राज्यघटना, संविधान प्रत्येकाला देतो. हा किती मोठा माणूस आहे. आणि मग मला असं वाटलं की खरंच हा इतका मोठा माणूस आहे. पण अनेकदा काय होतं माहिती आहे का, आपल्या जवळचं असल्यामुळे कदाचित त्यांचं मोल ज्या प्रकारे आम्हाला कळालं पाहिजे ते अनेकदा समजत नाही. आणि म्हणून आपलेच महापुरुष आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि विशेषतः नव्या वातावरणामध्ये, नव्या संदर्भांमध्ये ते समजून घेणं अधिक आवश्यक आहे. काळ फार कठीण आहे. ज्या बराक ओबामांचा मी मगाशी उल्लेख केला, त्याच अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि ज्या अमेरिकेमध्ये एकेकाळी भिंती पाडण्याची भाषा केली जात होती, त्याच अमेरिकेमध्ये अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामध्ये भिंत बांधण्याची भाषा सुरू झालेली आहे. ज्या अमेरिकेमध्ये ही अमेरिका सगळ्यांची आहे. वी आर नॉट रेड अमेरिका, वी आर नॉट ब्ल्यू अमेरिका, वी आर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं बराक ओबामा सांगत होते. त्याच अमेरिकेमध्ये अमेरिका फक्त गोऱ्यांची अशा प्रकारची मांडणी सुरू झालेली आहे. त्याच अमेरिकेमध्ये गे, ट्रान्सजेंडर हे नाहीतच, फक्त 2च जेंडर असतील अशी मांडणी सुरू झालेली आहे. बरं, ते एकटे नाही आहेत. तिकडे डोनाल्ड ट्रम्प आहेत, चीनमध्ये जिनपिंग आहेत, रशियामध्ये पुतीन आहेत. आपल्याकडे कोण आहेत हे मी सांगत नाही. पण जगाच्या पातळीवर अशा प्रकारे वातावरण बदलत असताना आपल्याला आपले महापुरुष कोण आहेत हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आपला भारत काय आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे काम तुम्ही करू शकता, कारण कितीही अंधार असला तरी प्रकाश देण्याचं काम तुमचं व्रत आहे. JS पाटील साहेब, मगाशी काही काळ लाईट गेली, ती एवढ्यासाठीच गेली की तुम्ही किती महत्त्वाचं काम करता ते लोकांना कळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मला पूर्णपणे खात्री आहे की ज्यांचं नातं प्रकाशाशी आहे, ज्यांचं नातं उजेडाशी आहे, अशी मंडळी निश्चितपणे काहीतरी करू शकतात. तुम्हाला सांगू, कर्मचाऱ्यांच्या संघटनांना अनेकदा मी गेलेलो आहे, अनेक अधिवेशनांना, किमान 100 अधिवेशनांना मी गेलेलो आहे, कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या अधिवेशनांना. पण आजवरचं हे सर्वोत्तम अधिवेशन मला दिसतंय. एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आहेत, पण कानाचे द्रोण करून ऐकतायत भारत काय आहे, ऐकतायत बाबासाहेब कोण आहेत. कारण आपण जिथे आलो, ज्यांच्यामुळे आलो, ते किमान समजून घेतलं पाहिजे. कृतज्ञपणे आपण कोण आहोत, आपला देश काय हे विसरून जाणं हे बरोबर नाही. मला असं वाटतं की हा भारत समजून घेणं, हे महापुरुष समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून मला फार छान वाटतं की तुम्हा लोकांशी मी बोलतो आहे. मी ज्याप्रमाणे म्हटलं, भारत नावाची गोष्ट इतकी वेगळी आहे. मी जगभरातल्या लोकांना, घोडके सर, मी अनेक ठिकाणी गेलो आहे आणि अनेक ठिकाणी गेल्यानंतर परदेशामध्ये लोकांना भारताबद्दल आकर्षण वाटतं, आश्चर्य वाटतं की भारत नावाचा देश या प्रकारे उभा कसा राहिला. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या जाती, एवढ्या भाषा, आणि तरीही भारत नावाचा देश दिमाखात झेपावतोय.
तुम्ही कल्पना करा, भारत आणि पाकिस्तान यांचा जन्म एकाच दिवशी झाला, पण तरी पण भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. याचं कारण काय? डॉक्टर आयेशा सिद्दीका नावाच्या प्रख्यात विचारवंत आहेत. त्यांचं पुस्तक आहे द मिलिटरी इनकॉर्पोरेट इन पाकिस्तान. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीच केलेला आहे, पाकिस्तान लष्करी सत्तेचे अर्थरंग. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर आयेशा सिद्दीका असं म्हणतात की भारत आणि पाकिस्तान दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाला, तरी भारताचा भारत झाला आणि पाकिस्तानचा पाकिस्तान झाला. याचं कारण असं आहे, पाकिस्तानच्या धोरण विश्वाचा, चर्चा विश्वाचा केंद्रबिंदू कायम भारतापासून भीती हा होता. आणि भारतापासून भीती म्हटलं की तारणहार येतो. सध्या आपल्याकडे पण सुरू आहे, जा पाकिस्तानला. मी त्यांना म्हणतो की जरा विजा द्या, मला जायला आवडेल, जाऊन येतो, जरा बघतो पाकिस्तान काय. पाकिस्तानचा केंद्रबिंदू धोरणाचा आणि विचारांचा काय होता? भारतापासून भीती. आणि भारतापासून भीती म्हटलं की तारणहार आला, मग आर्मी महत्त्वाची झाली. अल्लाह, आर्मी आणि अमेरिका या विळख्यामध्ये पाकिस्तान उद्ध्वस्त झाला. भारत मात्र दिमाखात झेपावला, कारण भारताचा केंद्रबिंदू एकच होता, आम्ही भारताचे लोक. वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस हा भारताचा केंद्रबिंदू आहे. डॉक्टर संजय घोडके संसदेमध्ये बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949ला भाषण झालं. संविधान सादर करताना तर बाबासाहेब काय म्हणतात? राज्यघटना शेवटी काय देईल? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब पुढे असं म्हणतात, एक वेळ अशी येईल की राजकीय नेते आणि राजकीय पक्ष सगळी मूल्य विसरतील. बाबासाहेबांना किती कल्पना होती बघा. एक वेळ अशी येईल की उद्योजक सगळे विसरतील, एक वेळ अशी येईल की माध्यमं विकली जातील, पण तरी सुद्धा माझ्या देशामध्ये लोकशाही सुरक्षित राहील, कारण माझा भरोसा अन्य कोणावर नाही, माझा भरोसा आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. तुम्ही गंमत बघा, जेव्हा संविधान तयार झालं, राज्यघटना तयार झाली, तेव्हा ती राज्यघटना अर्पण कोणाला करावी असा मुद्दा पुढे आला. तुम्हाला माहिती आहे की एखादं पुस्तक लिहिलं की अर्पण पत्रिका असते. आमच्या एका मित्रानं मध्यंतरी एक कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी बायकोला अर्पण केली. माझ्या प्रिय बायकोस ही कादंबरी अर्पण. आणि खाली लिहिलं होतं, ही नसती तर ही कादंबरी 4 वर्षांपूर्वीच आली असती. तुमच्यापेक्षा यांना किती पटलं बघा. अर्पण पत्रिका महत्त्वाची असते. अर्पण कोणाला करायची राज्यघटना? मग काही लोक म्हटले की महात्मा गांधींना अर्पण करूया. महात्मा गांधी काळाच्या पडद्याआड गेलेले होते, आपले राष्ट्रपिता आहेत. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि सांगितलं, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. म्हणून भारताची राज्यघटना काय म्हणते? आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःप्रत ही राज्यघटना अर्पण करतो आहोत. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून भारत समजून घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. प्रत्येकाला बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांच्या ज्या भाषणाचा मी उल्लेख केला, त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढं असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण मला मान्य नसणारा मुद्दासुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. आणि बाबासाहेब त्या भाषणामध्ये तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. खंडन मंडन झालं पाहिजे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडता आली पाहिजे. मी म्हणेल तेच अंतिम. असं कसं? इतरांच्या पण मन की बात असतेच ना. प्रत्येकाला त्याच्या मन की बात करण्याचा अवकाश असला पाहिजे, संधी असली पाहिजे. आणि तो नसेल तर त्या देशामध्ये लोकशाही असू शकत नाही. भारताचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही कोणीही असा, प्रत्येकाला बोलण्याचा, प्रत्येकाला मांडण्याचा, प्रत्येकाला भूमिका घेण्याचा सारखाच अधिकार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग, लोकांना आश्चर्य वाटतं, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढी भाषा आणि एवढी प्रचंड लोकसंख्या, हा देश चालतो कसा? मध्यंतरी दीनबंधू साहेब, मी इस्रायलला गेलो होतो. जनबंधू, हे जनबंधू नाव म्हणजे मी म्हटलं हे आडनाव आहे की तुम्ही टोपण नाव धारण केलेलं आहे? आपलं नाव असं जनबंधू वगैरे असतं किती बरं झालं असतं. तर मी इस्रायलमध्ये गेलो होतो आणि तेल अविव नावाचं इस्रायलमधलं खूप छान स्मार्ट शहर आहे.
तिथे गेलो, ते शहर बघितलं आणि आपल्याला सवय असते की कुठलंही शहर गेलं की अरे बापरे काय स्वच्छता, आणि परत भारतामध्ये यायचं, तेल अवीवमध्ये काय स्वच्छता. पण तुम्हाला सांगतो ठीक आहे कळालं. ते इतकं सुंदर शहर, आणि त्या शहरामध्ये ते सगळं शहर बघितलं. तिथल्या महापौरांनी संध्याकाळी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. बरं, आम्हा पत्रकारांना पत्रकार परिषद म्हटलं की कौतुक असतं, आणि भारतामध्ये अशी संधी येत नाही. आता मी काही बोलत नाही, तुम्ही का हसताय काय मला कळत नाही. तर ती पत्रकार परिषद सुरू झाली, मी गेलो, सुरू झालं आणि इतके प्रश्न विचारले मी, 10-12 प्रश्न विचारले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या महापौरांनी जरा मला बाजूला घेतलं. मला म्हटलं किती प्रश्न विचारता, तुम्ही कुठून आलाय. तेव्हा मी साम TV चा संपादक होतो आणि माझं ऑफिस मुंबईमध्ये होतं. तर म्हटलं मुंबईमधून आलेलो आहे. तरी मुंबईतून आला आहे, मग तुम्हाला एवढं कौतुक काय तेल अवीवचं. म्हटलं हो किती छान शहर आहे. म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीव शहराची लोकसंख्या किती आहे. म्हटलं किती. म्हणे 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का अख्ख्या इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे. म्हटलं किती. 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांभाळता. नंतर मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. मग काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या क्रमांकाचा देश आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, आणि तरीही हा देश झेपावतो कसा याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. तेव्हाही वाटायचं, आजही वाटतं. आणि तुम्हाला सांगू का, बाहेर जेव्हा तुम्ही जाता ना तेव्हा भारताचं महत्त्व जरा नीटपणे कळतं. असाच इंडोनेशियामध्ये मी गेलो. इंडोनेशियामध्ये मला एक जावेद नावाचा मित्र भेटला. तो जावेद मला म्हणाला तुला कसा वाटला माझा देश. म्हटलं फारच सुंदर आहे आणि इंडोनेशिया फार छान देश आहे, आणि इंडोनेशिया हा ऑफिशियली मुस्लिम देश आहे. म्हटलं तुझा देश मला फार आवडला. तो मला म्हटलं मला तुझा हिंदू देश बघायचा आहे. म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे. हो म्हणे मी येईन तुझा हिंदू देश बघायला, आणि आलो की मी नक्की सांगेन. म्हटलं ठीक आहे. तो येणारच होता त्यामुळे मी काही जास्त बोललो नाही. म्हटलं तू ये भारतात मग बघू. तो भारतामध्ये आला, मुंबईत गेला, दिल्लीत गेला, अनेक ठिकाणी गेला, पुण्यात पण आला. पण तो आला पुण्यामध्ये तेव्हा नेमका मी घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. इथल्या पुणेकरांना विचारा. आणि समजा आले घोडके सर, समजा आले किंवा मौर्य सर आले, आवटे साहेब मी आलोय जरा पुण्यात. अरे होय का, जरा अगोदर सांगायचं ना मी नेमका बाहेर आहे. नाही पण आपलं ते जेवायचं राहिलं आहे. नाही गडचिरोलीमध्ये आल्यानंतर आपण जेवण करू. त्यामुळे तो आला तेव्हा नेमका मी घरी नव्हतो. पण त्याला मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. तो म्हटला संजय मी तुझा देश बघितला आणि तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. म्हटलं परत हा हिंदू देश म्हणतो, तू बघितलंस काय. म्हटलं मी ताजमहाल बघितला. म्हटलं वा. मी लाल किल्ला बघितला. मी अजिंठ्याची लेणी पाहिली. म्हटलं बरं आणखी काय. म्हणे मला एक स्वप्न होतं की हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम करायचा. हे सगळं बघितलं आणि तुझा हिंदू देश मला भयंकर आवडला. मी म्हटलं कोणालाही आवडावा असा माझा देश आहेच, पण तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून सांगतो तुझे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक हिंदू नाही, आणि अजिंठ्याची लेणी पण हिंदू नाहीत. पण माझा देश सुंदर आहे हे मात्र खरं आहे, कारण तो हिंदूंचा आहेच पण तो प्रत्येकाचा आहे. हे जे वेगळेपण या देशाचं, तुमच्यापैकी अनेकांनी भाग मिल्खा भाग सिनेमा पाहिला असेल. माझ्या ज्या पुस्तकाचा मगाशी उल्लेख झाला, विथ द चेंज आम्ही भारताचे लोक, त्या पुस्तकामध्ये कविता आहे. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. ही ख्याती बुलंद केली पाहिजे. मला आठवतं उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि उद्धव ठाकरे आणि मी एकत्र एका व्यासपीठावर विचारपीठावर होतो. तेव्हा भाषण करताना मी उद्धव साहेबांना उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणता, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला.
श्याम बेनेगल वारले, पण भारत एक खोज मालिका अजरामर आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरूंचं पुस्तक, त्याच्यावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली. भारत एक खोज मालिकेमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शहा शोधावा लागला. झाकीर हुसेन वारले, त्यापूर्वी शिवकुमार शर्मा सुद्धा गेले. शिवकुमार शर्मा गेल्यानंतर त्यांना खांदा झाकीर हुसेनला दिला. हा भारत आहे. ही भारताची कल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. एक लक्षात घ्या, नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी वारंवार तुम्हाला सांगतो यासाठी, कारण नव्या पिढीला नव्या भाषेत बोलावं लागतं. अनेकदा काय होतं, बाप इथे जय भीम म्हणतो आणि पोराला काहीच माहिती नसतं. याचं कारण चूक मुलाची नाही आहे, मुलाच्या भाषेत तुम्हाला सांगता येत नाही, ही आपली अडचण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीपर्यंत हा भारत पोहोचला पाहिजे, ही भारताची कल्पना पोहोचली पाहिजे. आपोआप हे आलेलं नाही आहे, हे कळालं पाहिजे. लोकशाही मूल्य काय आहेत हे पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाला इथे बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार आहे, हे पोहोचलं पाहिजे. अरे सोपं नाही आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाही. विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली आणि विधानसभेची निवडणूक मतदान झालं आणि त्याच दिवशी सराफाच्या बाजारामध्ये गर्दी होती. मला दुःख झालं, लोक पैसे घेऊन मतं विकतात. ज्या बाबासाहेबांनी प्रत्येकाला मताचा अधिकार मिळावा यासाठी किती लढाई दिली. जेव्हा मताच्या अधिकाराचा मुद्दा पुढे आला तेव्हा असं म्हटलं जात होतं की शिक्षणाची अट ठेवा. बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहेत. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं अडाणी असतील पण माझ्या माणसांमध्ये एक अंगभूत शहाणपण आहे, त्यामुळे प्रत्येकाला हा अधिकार मताचा दिला पाहिजे. तुम्हाला मजा सांगतो, जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते तो आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. ओबामा आणि मनमोहन सिंग दोघे खूप जवळचे मित्र. ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. दोघंही स्कॉलर, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्याखुऱ्या. दोघे एकमेकांना भेटले आणि भेटल्यानंतर बराक ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट दिलं. जनबंधू विचारतात मला की पुस्तक का प्रेझेंट दिलं. तेव्हाचे पंतप्रधान पुस्तक वाचायचे. पुस्तक प्रेझेंट दिलं आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय लोकशाहीला सप्रेम. हे दोघांचा संवाद सुरू होता तेव्हा तिथे कॉम्रेड सीताराम येचुरी होते. सीताराम येचुरी आत्ता नाही आहेत, सीताराम येचुरी होते. सीताराम येचुरीने ते बघितलं. कम्युनिस्टांचं एक वैशिष्ट्य असतं, बाकी काही करणार नाहीत पण लक्ष सगळीकडे असतं. येचुरीने बघितलं. येचुरी म्हटले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही प्राचीन नाही आहात आणि महाकाय तर नाहीच नाही आहात. ओबामा म्हणाले, असं कसं काय? आम्ही महाकाय नाही हे आम्हाला माहिती आहे, कारण तुमची लोकसंख्या विलक्षण आहे. पण मला हे कळत नाही की आम्ही प्राचीन आहोत हे मान्य करा. 1776 आमच्या देशामध्ये लोकशाही आली हे मान्य करा. येचुरी म्हणाले, 1776 तुमच्या देशामध्ये लोकशाही आली असेल, पण 1965 तुमच्या देशामध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. 1965 कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता अमेरिकेमध्ये. इथं महिला कमी संख्येने आहेत, पण तरी महिलांना मी सांगतो 1928 पर्यंत इंग्लंडमध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा महिलांनी मताच्या अधिकारासाठी आंदोलन केलं तेव्हा त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तुरुंगात डांबलं गेलं, तेव्हा मताचा अधिकार मिळाला. हा मताचा अधिकार आपल्याला मिळणं ही कल्पना करा. अमेरिकेमध्ये 1901 मध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी बुकर टी वॉशिंग्टन नावाच्या कृष्णवर्णीय विचारवंताला फक्त डिनरला बोलावलं. कृष्णवर्णीय विचारवंताला व्हाईट हाऊसमध्ये डिनरला बोलावलं म्हणून गोऱ्यांनी व्हाईट हाऊस धुवून काढलं. असा तो काळ होता. तिथे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. हा खरंच बदल होता. पण एक लक्षात घ्या, बराक ओबामा असं म्हणाले, जेव्हा बघितलं आणि बराक ओबामांनी एक मांडणी केली, ते असं म्हटले की मला असं वाटतं की खरं म्हणजे अमेरिकेनं भारताकडून शिकावं असं बरंच काही आहे. ती टागोरांची कविता आहे ना, सूर्य चालला होता अस्ताला जाणाऱ्या सूर्याला वाटलं की आता माझ्या पश्चात प्रकाश कोण देणार. त्यानं चंद्राला विचारलं. चंद्र म्हटलं, मी परप्रकाशित, मला शक्य नाही बाबा, तुझी तू बघ. कोणीच नाही पुढे आलं तर एवढीशी पणती पुढे आली आणि ती पणती म्हणाली, सूर्यदेवा
तुझा आकार मोठा, व्याप्ती मोठी, तुझ्या एवढं काम मला जमणार नाही, पण आज एवढं आश्वासन देते, ज्या ठिकाणी मी असेन त्याच्या आसपास अंधार फिरकणार पण नाही. कारण सूर्या, तू मोठा असेल, मी छोटी असेल, पण तुझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे, माझ्याही जीन्समध्ये प्रकाश आहे. मित्रांनो, तुम्ही महत्त्वाचे यासाठी कारण तुमच्या जीन्समध्ये प्रकाश आहे. आणि म्हणून प्रकाशाचं हे गाणं आपण गात राहूया. जय हिंद, जय भीम. आपण मिशनमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहात. आपल्याला इतिहासाचे सुद्धा ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. परिपक्व कार्यकर्ता जरी एखाद्या मूव्हमेंटमध्ये काम करत असेल तर त्या मूव्हमेंटच्या मर्यादितच त्यानं राहू नये, तर त्यांनी संपूर्ण इतिहास जो आपला आहे तो इतिहासासुद्धा अभ्यास केला पाहिजे. राजगडकर सरसुद्धा आदिवासीच्या संदर्भामध्ये बोललेत आणि अत्यंत प्रबोधनात्मक कार्यक्रम आज संपूर्ण दिवसभर झाला आणि तो आपण ऐकला, याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपलं भाषण संपवतो. या कार्यकर्ता प्रबोधन चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय प्रेमानंदजी मोरे साहेब आपलं अध्यक्षीय भाषण करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज 9 फेब्रुवारी राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचा स्मृती दिन. त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. संघटनेचं द्विवार्षिक अधिवेशन आणि या द्विवार्षिक अधिवेशनाचा दुसऱ्या दिवसाचं हे पहिलं सत्र. या पहिल्या सत्रामध्ये उपस्थित असलेले आपले प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय संजय आवटे सर, ज्यांनी देश घडवणाऱ्या महापुरुषांची विचारधारा व आम्ही भारताचे लोक या विषयावरती अतिशय प्रभावीपणे आपल्या समोर व्याख्यान दिलेलं आहे. आणि मला आशा आहे की आवटे सरांनी या ठिकाणी जी मांडणी केलेली आहे तिथं असणारी भारतामधली जी समाज व्यवस्था आहे, वर्णव्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, या सगळ्या व्यवस्थेला छेद देण्यासाठी माणूस हा त्यांनी केंद्रबिंदू मानलेला आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सुरुवातीला सांगितलं की माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. जगामध्ये माणूस आणि माणसाचे माणसाचे असलेले नाते हे जे नातं आहे, हे नातं जगामध्ये निर्माण करण्याचं काम बुद्धाच्या धम्मानं त्यावेळेला केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अधिवेशनाच्या निमित्ताने आपण जेव्हा एकत्र येतो तर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन या संघटनेची जी भूमिका आहे, आपण गडचिरोली या ठिकाणी अधिवेशन घेतलेलं आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे, प्रवासाचं अंतर खूप आहे. आदरणीय आवटे सर देखील त्यांचं बिझी शेड्यूल असताना आपल्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके साहेब यांच्या आग्रहाखातर आले आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की तुमचं काही नुकसान झालं नसतं, मी जर या कार्यक्रमाला आलो नसतो तर माझंच नुकसान झालं असतं. तर या ठिकाणी त्यांनी जे प्रबोधन केलेलं आहे, त्यांनी जे व्याख्यान दिलेलं आहे, त्यांचा जो विचार आहे की समाजामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव विकसित करण्यासाठी भारतीय राज्यघटना किती महत्त्वाची आहे आणि आम्ही भारताचे लोक तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम आहोत की नाही, हे अतिशय परखडपणे या ठिकाणी आपल्या भूमिकेतून या ठिकाणी मांडलेला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन सन्माननीय स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेश पाटील साहेब व राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय संघटनेचे विधी सल्लागार नरेंद्र जारोंडे साहेब
या दोघांच्या मार्गदर्शनातून नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं कामगार प्रशिक्षण केंद्र आणि दुसरं रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाचं कामगार प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या सहयोगातून ह्या ठिकाणी कामगार प्रशिक्षण सुरू झालेले आहेत आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये निवासी शिबिर मग ते 8 दिवसाचं असेल, 4 दिवसाचं असेल, 2 दिवसाचं असेल, या अशा शिबिरामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारा पसरवण्याचं काम या ऊर्जा क्षेत्रामध्ये जर कोण करत असेल तर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन. या संघटनेचा इतिहास दैदिप्यमान आहे. या संघटनेमध्ये SC, ST, DT, NT, OBC अँड मायनॉरिटीज या बहुजन समाजाचे अधिकारी, अभियंता आणि कर्मचारी राज्यभरामध्ये 20 ते 22 हजार कर्मचारी, अधिकारी, अभियंते हा विचार घेऊन तळागाळामध्ये ज्या वेळेला जातात त्यावेळेला निश्चितपणे आम्ही भारताचे लोक हा विचार रुजवण्यासाठी कामगार प्रशिक्षण केंद्रामधून जो विचार घेऊन जातो तो विचार तळागाळापर्यंत शेवटचा जो आमचा कर्मचारी आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. आणि म्हणून 2 वर्षामधून जे आमचं अधिवेशन असतं हे अधिवेशन फेब्रुवारीमध्येच का असतं तर 12-13 फेब्रुवारीला मनमाड येथे गँगमन परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1938ला म्हणाले होते की या देशातील कामगारांचे 2 शत्रू आहेत, एक भांडवलशाही आणि दुसरी ब्राह्मणशाही. आम्हाला सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं की भांडवलशाही शत्रू आहे. इथल्या सगळ्या संघटना ज्या आहेत ज्या ऑल इंडिया लेवलला काम करतात त्या 12 संघटना या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये बोलतात पण ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये कोणी बोलताना दिसत नाही. कारण ज्योतिबा फुल्यांना जी भटशाही म्हणजे ब्राह्मणांचं जे काही वर्चस्व होतं त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष होता पण ब्राह्मण जातीच्या विरोधामध्ये त्याचा संघर्ष नव्हता. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्राह्मण्य हे माझ्यामध्ये पण असू शकतं. जो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय नाकारतो, दुसऱ्याला हक्क अधिकार देण्यासाठी जो कुचराई करतो, दुय्यम दर्जाची वागणूक देतो, हे जे ब्राह्मण्य आहे त्या ब्राह्मण्याच्या विरोधामध्ये जो लढा होता हे समजून घेण्यासाठी या देशातील असणारे जे काही डाव्या उजव्या संघटना आहेत यांनी आपल्या सगळ्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये हा विचार पसरवला नाही, परंतु महाराष्ट्राच्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने हा विचार तळागाळामध्ये पसरवल्यामुळं या राज्यामध्ये ऊर्जा क्षेत्रातच नव्हे तर स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून देशभरामधल्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, सर्व खात्यामध्ये, शासकीय, निमशासकीय याच्यामध्ये संघटित आणि असंघटितांच्यामध्ये हा विचार पसरवण्यामध्ये फार मोठं योगदान या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. सरांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला व्याख्यान दिलेलं आहे, सर्वांचं प्रबोधन झालेलं आहे आणि आमच्या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला आमचे कार्यक्रम होतील त्यावेळेला आमचीही सरांना विनंती राहील की अशा एखाद्या शिबिरामध्ये आपला असा अमूल्य वेळ देऊन जर आम्हाला मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे अजून हा विचार पुढे घेऊन जाताना आपली मदत होईल. विशेषतः या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये आपली सर्वांची उपस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी